नमस्कार, मी डॉक्टर गौरी बायचल. आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आल्याचे गुणधर्म हे वेगळे आहेत आणि सुकविलेलं आलं म्हणजे सुंठ याचे गुणधर्म हे वेगळे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंठ खाण्याचे कोणते फायदे शरीरास मिळत असतात, सुंठ कोणत्या आजारामध्ये उपयोगी पडते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही जी सुंठ आहे ना, तिला महाऔषधी म्हणतात. तर ती का म्हणतात? कारण ती शरीराच्या अनेक भागांच्यावर काम करत असते. जर तुम्हाला पचन संस्थेचे आजार आहेत, म्हणजे तुम्हाला पोट फुगल्यासारखे होते, पोटामध्ये वायू धरतो, गॅस धरतो, सोबतच पोटदुखी असते. काहींना बाहेरचं खाण्यात काही जरी आलं, की लगेचच त्यांना जुलाब लागतात. म्हणजे त्यांच्या आतड्याची जी शक्ती असते ती कमजोर असते. काही व्यक्तींना बाहेरचं खाण्यात आल्यामुळे स्पायसी पदार्थ घेतल्या कारणाने लगेचच त्यांना पित्त होते आणि या पित्त वाढल्या कारणाने त्यांना घशामध्ये जळजळ, छातीत जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, ढेकर येणे अशा समस्या लगेचच सुरू होतात. तर अशा वेळेस त्यांनी ही सुंठ पावडर त्यांच्या आहारात घ्यायची आहे. हा जो पचन संस्थेमधले जे त्रास असतात ते सुंठ पावडरमुळे लगेचच कमी होतात. तसेच ज्यांना सर्दी खोकला हा वारंवार होतो, वातावरणामध्ये बदल झाला की लगेचच त्यांना सर्दी होते, श्वास घ्यायला त्रास होत असतो. अशा वेळेस त्यांनी हा सुंठ पावडरचा काढा घ्यायचा आहे. गरम पाण्यामध्ये सुंठ पावडर 1 चमचा घालायची आणि ते पाणी जसं आपण चहा घेतो असं ते पाणी घ्यायचं आहे. लगेचच सर्दीमध्ये कमी होण्यास चालू होत असते. सुंठ पावडर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शरीराच्या अनेक भागांच्यावर काम करते. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे, सोबतच वाईट कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढलेलं आहे, हृदयासंदर्भातले काही त्रास आहेत, अशांनी त्यांच्या आहारात जरूर ही सुंठ पावडर ठेवावी. ही सुंठ पावडर तुम्ही दुधामध्ये घालून सुद्धा घेऊ शकता. वातावरण बदलामुळे किंवा उतार वयामुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रास होत असतो. तर या सांधेदुखीच्या त्रासामध्ये वेदनाशामक म्हणून ही सुंठ काम करत असते. ज्या भागामध्ये दुखणं आहे, त्या दुखऱ्या भागावर जर तुम्ही सुंठ पावडर आणि पाणी एकत्र करून जर त्याचा लेप लावलात, तर वेदना कमी होण्यास सुद्धा मदत होत असते. ही सुंठ पावडर आहारात का ठेवायची? त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत आणि ज्या ठिकाणी अँटीऑक्सिडंट जास्त असतात, त्या ठिकाणी तुमच्या शरीराची इम्युनिटी वाढली जाते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढली की साहजिकच आहे, आजारी पडायचं प्रमाण हे अत्यल्प होत असतं. त्यामुळे आहारामध्ये असेच घटक हवेत, की ज्याच्यामध्ये इम्युनिटी ते बूस्ट करणारे पाहिजेत. आणि यातीलच हा एक सुंठ पावडर आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात जर सुंठ पावडर ठेवली तर निश्चितच त्याचे खूप सारे फायदे तुमच्या शरीरास मिळणार आहेत. पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर या आरोग्य प्रेरणा माझ्या YouTube चॅनलवर जर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल, तर नक्की या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमच्या आरोग्याच्या बाबतीतच सर्व जे हेल्थ टिप्स असतील किंवा आहारातील घटक असतील, अ, आपल्या मसाल्याच्या पदार्थातले घटक असतील, होमिओपॅथिक औषधं, तसेच पेटंट मेडिसिन, विविध आजार यांच्यावर सविस्तरपणे माहिती या YouTube चॅनलच्या मार्फत मी देत असते. त्यामुळे तुम्ही लगेचच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजिबाच्या बटव्यामधीलच हे सुंठ औषध आहे. अशी बरीच औषधं आहेत, की जी आपण अजिबाईचा बटवा यामधून म्हणत असतो. जसे की मसाल्यांचे पदार्थ असतील, की लवंग असेल, दालचिनी असेल किंवा काळी मिरी असेल, या प्रत्येकाला काही ना काही मेडिसिनल प्रॉपर्टी असते आणि ज्यावेळेस तुम्ही असे घरगुती उपाय करत असता, अशा वेळेस प्राथमिक स्वरूपातील जो काही आजार असेल, तो लगेचच कमी होण्यास मदत मिळत असते. त्यामुळे असे पदार्थ हे नेहमी आहारात हे ठेवले पाहिजे. जेणेकरून आपल्याला आपलं आरोग्य हे सुदृढ ठेवता येईल. बहुगुणी असलेली ही सुंठ पावडर तुम्हाला अँटी इन्फ्लामेटरी म्हणून सुद्धा वर्क करत असते. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे सांधेदुखीच्या पेशंटमध्ये जर गुडघ्यावर सूज आली असेल, वेदना असतील, तर वेदना तर कमी करतेच करते, सोबतच असलेली सूज सुद्धा कमी करायची प्रॉपर्टी या सुंठमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही त्या दुखऱ्या भागावर सुंठचा लेप हा लावू शकता. आताच्या व्हिडिओमध्ये आपण सुंठ याची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. पुढचा व्हिडिओ सुद्धा असाच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. त्यामुळे तुम्ही लगेचच YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आरोग्य प्रेरणा या YouTube फॅमिलीमध्ये लगेचच जॉइन व्हा.